नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची खरेदी होऊ न शकल्यामुळे प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे। त्यासंबंधी तिथल्या शेतकऱ्यांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे आज मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये असं ठरलं की महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मिळून 50-50% त्याच्यामध्ये ताबडतोब कांद्याची खरेदी करतील आणि नुकसान किंवा फायदा असेल ते 50-50% दोघांचा राहील। या स्कीमखाली ताबडतोब महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मागितलेला आहे, ते त्याला ताबडतोब क्लिअरन्स देतील आणि लवकरात लवकर कांद्याची खरेदी सुरू करतील। या संदर्भामध्ये पर क्विंटल काही देता येईल अशा प्रकारची पण मागणी केली, तर त्यासंबंधीचा अजून प्रस्ताव काही केंद्रात आलेला नाही। तेव्हा महाराष्ट्र सरकारने यासंबंधीचा डिटेल प्रस्ताव पाठवावा आणि त्याप्रमाणे निश्चितपणे त्यावर केंद्रात आम्ही, कारण हा केवळ कृषी मंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे, याला कॅबिनेट किंवा फायनान्स मिनिस्ट्रीची देखील मंजुरी लागेल, तर त्या बाबतीत प्रयत्न करू असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे। विशेषतः राज्य सरकारच्या अंतर्गत कांद्याची जी विक्री होते त्या मार्केटच्या ज्यांनी त्याच्यामध्ये जे त्यांना दलाली मिळते त्या संदर्भात काही डिस्प्यूट्स आहेत, तर राज्य सरकारच्या संदर्भात तिथे जे खरेदी विक्रीचे जे डिस्प्यूट्स आहेत ते महाराष्ट्र सरकारचे मंत्री मान्य भाऊसाहेब फुंडकर आणि सुभाष देशमुख यांनी असं सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यासंबंधी डिस्प्यूट महाराष्ट्रात सोडण्याचा प्रयत्न करू। मुळामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की आज आपल्या देशामध्ये 1,30,000 कोटी रुपयाचं आपण खाद्यतेल आयात करतो। जवळपास 75 लाख टन आपल्याला ते दाल बियांचं शॉर्टेज आहे आणि आपण यावर्षी 28 लाख हेक्टर जास्तीच्या दाल बियांची लागवड झालेली आहे। म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला डाळीचं शॉर्टेज राहणार नाही आणि मार्केटमध्ये आपलं जर डाळीचं उत्पादन झालं तर मार्केटमध्ये देखील भाव स्थिर राहतील। आज आपण तेलबियाच्या बाबतीत देखील शॉर्टेज आहे। मुळामध्ये मला आठवण होते की शेतकरी संघटनेचे शरद जोशी हे नेहमी सांगायचे की क्रॉप पॅटर्न हा जागतिक किमती कशा आहे बघून शेतकऱ्यांनी ठरवला पाहिजे। आता कांद्यामध्ये जर सरप्लस प्रोडक्शन झालं आणि कांद्याच्या निर्यातीलाही वाव नाही आहे आणि देशात देखील कांदा कोणी घ्यायला तयार नाही आहे, याचं कारण मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आणि देशात देखील कांद्याचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे। त्यामुळे यावेळी आपल्याला असा विचार केला पाहिजे की मक्याची किंमत 1200 रुपये क्विंटल होती, ती आता 2000 रुपये क्विंटल झालेली आहे आणि म्हणून ज्या पिकांच्या किमती जास्त आहेत त्या प्रकारचं क्रॉप पॅटर्नमध्ये निर्णय करणं हे याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे। अर्थात माझी त्यांना विनंती आहे की आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याचं एकरेज थोडं कमी केलं पाहिजे आणि ज्याचं शॉर्टेज आहे ते एकरेज जर वाढवलं त्या प्रकारचे प्रयोग केले तर ही वेळ येणार नाही। परंतु तरी देखील या परिस्थितीमध्ये भारत सरकारतर्फे महाराष्ट्राच्या मागे आणि महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता जे जे करता येण्यासारखं असेल ते करण्याचा प्रयत्न भारत सरकारतर्फे केला जाईल आणि या बाबतीत माननीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी आणि त्याचबरोबर आमच्या येथील जे आमचे कोऑपरेटिव्ह आणि बाकी जे मंत्री आहेत रामविलास पासवान या दोघांनी पण या संदर्भात आम्ही सगळी मदत करू असं आश्वासन दिलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।